नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एकदम झणझणीत, चटपटीत आणि झटपट तयार होणारे कांद्याचं लोणचं घेऊन आले आहे। हे लोणचं इतकं टेस्टी लागते ना की पोळी, भाकरी किंवा पराठ्यासोबत, डाळ भातासोबत खायला तर एकदमच भारी लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता लोणच्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी 5 कांदे घेतलेले आहे, मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे, तिखट, मोहरी मी भाजून घेतली आहे हलकीशी आणि जाडसर कुटून घेतली आहे, गूळ घेतला आहे, कच्ची कैरी किसून घेतली आहे। कांद्याचं लोणचं बनवण्यासाठी शक्यतो लहान आकाराचे कांदे घ्यायचे। लहान आकारामुळे लोणच्याची चव अधिक छान लागते आणि मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित मुरतात। आणि फोडणीसाठी तेल घेतलं आहे। चला तर मग कांदा कट कसा करायचा ते दाखवते। कांद्याचा खालचा कडक भाग व वरचा देठाचा भाग काढून कांदे स्वच्छ धुवून घेतले आहे। आता प्रत्येक कांद्याला मधून 4 चिरे मारून घेतले आहे। पण कांदा पूर्ण कापायचा नाही, खाली थोडासा जोडलेला ठेवायचा। असं केल्यामुळे आपण तयार केलेला मसाला कांद्याच्या आत व्यवस्थित मुरला जातो। प्रत्येक कांद्याला आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहे। आता अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, त्यात आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। हे सगळे मसाले आपल्याला छान हाताने मिक्स करून घ्यायचे आहे, कारण गूळ, कच्ची कैरी सगळे आहे त्याच्यात, ते व्यवस्थित मसाला मिक्स झाला पाहिजे। आता हा तयार मसाला प्रत्येक कांद्याला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तयार मसाला हलक्या हाताने प्रत्येक कांद्याला छानपैकी लावून घ्या। कांद्याला मारलेल्या चिऱ्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरला जाईल याची काळजी घ्या। असा प्रत्येक कांदा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे 5-6 कांदे इथे मी व्यवस्थित मसाल्याने कोट करून घेतले आहे। प्रत्येक कांदा आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्या। आणि अद्रक लसूणची जी पेस्ट उरलेली आहे ना, ती आपल्याला पुढे वापरायची आहे। एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या। तेल गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यात मोहरी टाकायची आहे आणि अद्रक लसूणची जी पेस्ट उरली होती ती टाकून घ्यायची आहे, तिखट टाकून घ्यायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की हे गॅस बंद करूनच फोडणीमध्ये टाकायचं आहे, नाहीतर आपली फोडणी जळू शकते। आता ही तयार फोडणी आपल्याला कांद्यावर टाकून घ्यायची आहे। फोडणी टाकून घेतली की चमच्याने सगळं काही मसाले कांद्याला व्यवस्थित कोट करून घ्या।